इकडे माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, लो प्रेशर क्रिएट झालेला आहे, त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसतायत। महाराष्ट्रावर त्यामुळे पावसाचं सावट असल्याचं दिसतंय। वादळी वारे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेले दिसतायत। तर इकडे सुद्धा आपण बघू शकतो की अरबी समुद्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे ते क्लाउड्स दाटलेले आहेत। मोठ्या प्रमाणात जे आहे ते कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकताना दिसतंय। पश्चिम महाराष्ट्राला धडकण्याची या कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानुसार पुढचे काही दिवस हवामान खात्याने पावसाचा अलर्ट अनेक ठिकाणी दिलेला आहे। या संदर्भात आणखी सविस्तर हवामान खात्याने एक माहिती दिलेली आहे, ट्विट केलेला आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा जवळजवळ पश्चिमेकडे सरकलाय, एका कमी दाबाच्या पट्ट्यात केंद्रित झालाय आणि आज म्हणजे 25 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 5:30 वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार त्याच प्रदेशावर अक्षांश 10:08 उत्तर आणि रेखांश 89:0 पूर्व पोर्ट ब्लेअर म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटांपासून सुमारे 420 किलोमीटर पश्चिम नैऋत्येस, विशाखापट्टणम पासून 990 किलोमीटर आग्नेयेस, चेन्नई पासून 990 किलोमीटर पूर्व नैऋत्येस, काकीनाडा म्हणजे आंध्र प्रदेश पासून 1000 किलोमीटर आग्नेयेस आणि गोपाळपूर म्हणजे ओडिशा पासून 1040 किलोमीटर आग्नेयेस केंद्रित झालाय। ते जवळजवळ पश्चिम वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि 26 तारखेपर्यंत याचं खोल कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरण होईल आणि ते तीव्र होईल। 27 तारखेपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळात त्याचं रूपांतरित होईल। त्यानंतर पुढच्या 48 तासात ते वायव्येकडे म्हणजे आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे सरकण्याची शक्यता आहे, असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे। इंडियन मेटिओरॉलॉजिकल डिपार्टमेंटचं हे ट्विट आहे। म्हणजे एकंदरीत 26 आणि 27 तारखेला पावसाचा जो धोका आहे तो अधिक असणार आहे, असं सुद्धा हवामान खात्याने ट्विट करत म्हटलेलं आहे। म्हणजे एकंदरीत पावसाची ही जी स्थिती आहे ती कशामुळे आहे, नक्की कशामुळे वातावरणात इतके बदल होत आहेत, अवकाळी पाऊस का कोसळतोय, याची कारणं हवामान खात्याने आणि हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी या ट्विटच्या माध्यमातून दिलेली आहे।